हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. जो पण या चॅनलला नवीन आहे, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज आपण हिस्ट्रीचा जो तुमचा शेवटचा चॅप्टर आहे, 9 नंबरचा चॅप्टर, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. ओके. आणि यामध्ये काय काय आहे ते आपण आज पाहणार आहोत. थोडासा चॅप्टर लेंदी आहे. ओके, नावं जास्त आहेत. यामध्ये काय काय तुम्हाला लर्न करायचं आहे मी ते सांगते. तर इझी लर्निंगच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आता इझी लर्निंग जो आमचा ॲप आहे किंवा चॅनल आहे, तुम्ही ते इन्स्टॉल करा. त्यामध्ये नोट्स वगैरे तुम्हाला काही हवं असेल तर ते त्यामध्ये तुम्हाला अवेलेबल असेल. तर ऐतिहासिक ठेव्यांचे जतन आणि या चॅप्टरमध्ये आपण कोणते-कोणते पॉइंट डिस्कस करणार आहोत ते पाहूयात आपण. इतिहासाची साधने आणि त्यांचं जतन कसं करावं? काही नावाजलेले जे संग्रहालय आहेत आपल्या भारतामध्ये, तर ते कोणते-कोणते आहेत? ग्रंथालय आणि अभिलेखागार किंवा कोश वाङ्मय एवढे पॉइंट्स आपण या चॅप्टरमध्ये हे आपण पाहणार आहोत. तर थोडंसं आपण इंट्रोडक्शन जर पाहिलं या चॅप्टरचं, तर इतिहासकाराच्या परिश्रमामुळे जे इतिहासकार होते त्यांच्या मेहनतीमुळे आपल्या इतिहासाची साधनं हे आपल्याला उपलब्ध झालेली आहेत पहा. या मौल्यवान ठेव्याचं जतन आणि संवर्धन आणि त्याचं प्रदर्शन करणं, ओके, हे आवश्यक असतं. ही जबाबदारी नेमकं कोण घेतं? तर ही जबाबदारी संग्रहालय, अभिलेखागार आणि ग्रंथालय हे सगळे पार पाडतात पहा. जे पण काही इतिहासकारांनी जपून ठेवलेली साधने वगैरे आहेत ते. आता इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन जर आपण पाहिलं, तर इतिहासाची साधनांचे जतन थोडक्यात सारांश म्हटलं, की इतिहासाची साधनेमध्ये काही हस्तलिखित साधने आहेत, हाताने लिहून ठेवलेली, जुने काही ग्रंथ आहेत, भौतिक वस्तू आहेत. ते जतन करताना अत्यंत आपल्याला सावधगिरी बाळगावी लागते पहा. या प्रक्रियेत आता खालच्या गोष्टी आपण पाहूयात, की कोणत्या-कोणत्या आहेत. तर साधने मिळवणे आणि नोंदणी. म्हणजे एखादी वस्तू गोळा करून त्याची पद्धतशीर यादी किंवा सूची तयार करणं. ओके, म्हणजे त्यांची नोंदणी ठेवणं. साफ-सफाई व प्रदर्शनमध्ये जुन्या वस्तू आहेत. ओके, त्या म्हणजे आणि ग्रंथांची काही शास्त्रीय पद्धतीने स्वच्छता करणं आणि ते प्रदर्शनासाठी मांडणं. तर प्रशिक्षणाची गरज यामध्ये जर आपण पाहिलं, तर हे काम करण्यासाठी विशिष्ट विषयाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याचं प्रशिक्षण हे आवश्यक आहे आणि प्रशिक्षणाशिवाय आपण या ज्या कृती करतो किंवा त्या कृती केल्यास किंवा ऐतिहासिक ठेवायचं मग काय होईल, की याचं आपण जर ट्रेनिंग न घेता ते साधने जर आपण जतन करायला, संवर्धन करायला ट्राय केलं, तर त्या साधनांना नुकसान हा होऊ शकतो पहा. आता मौखिक साधने म्हणजे ओरल सोर्सेसमध्ये कोणती-कोणती आहेत? तर मौखिक साधनामध्ये प्रामुख्याने लोक परंपरेतील साहित्याचा समावेश आहे. हे साहित्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तोंडी असं एक स्वरूपात ते दिलं जातं पहा. ओके. मग ह्याचं जतन कसं करायचं किंवा ह्याच्या म्हणजे जतन प्रक्रिया कशी आहे किंवा त्याचं कार्य कसं आहे? तर ते संकलन करणं, ते साठवून ठेवणं. लोकपरंपरेत ती अस्तित्वात असलेली लोकगीते आहेत पहा. ओव्या आहेत, कथा, लोककथा आहेत, काही म्हणी आहेत, पोवाडे आहेत, यांचं आपण एक संकलन करणं. आता वर्गीकरण आणि विश्लेषणमध्ये जर आपण पाहिलं, संकलित केलेल्या साहित्याचे त्यांच्या स्वरूपानुसार वर्गीकरण हे करणं आवश्यक असतं. जे पण काही संकलित साहित्य आहे, काही असं लोकगीते, ओव्या, लोककथा, म्हणी वगैरे, तर हे बरोबर त्यांच्या प्रकारानुसार, स्वरूपानुसार त्याचं वर्गीकरण करणं हे आवश्यक असतं. आणि त्यांचं ऐतिहासिक विश्लेषण आणि त्यातून निघणारा अर्थ हे अन्वयार्थ लावणं. ओके, हे एक आवश्यक आहे. आता प्रकाशनमध्ये जर आपण पाहिलं, तर संशोधनाअंती सिद्ध झालेले मौखिक साहित्य लिखित स्वरूपात आहे किंवा ते पुस्तक रूपाने प्रकाशित करणं. जे पण आता ओरली आपण जपलंय, ते लिहून किंवा पुस्तकामध्ये छापून ते प्रकाशित करणं. जेणेकरून ते कायमस्वरूपी हे जतन केलं जाईल किंवा कायमस्वरूपी हे ठेवलं जाईल पहा. आता मौखिक साधनेमध्ये कोणते-कोणते आहेत? तर एक आहे लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा आणि काही मिथके. हे सगळे मौखिक साधने झाली. तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करा म्हणून हा प्रश्न हा नक्की येऊ शकतो पहा. आता त्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण आपल्याला काय लागेल बरं? काय ट्रेनिंग घ्यावी लागेल? तर मौखिक साधनाचं जतन आणि संशोधन करण्यासाठी खालील ज्ञान किंवा ट्रेनिंग हे आवश्यक आहे. एक तर समाजशास्त्र म्हणजे समाजाची रचना समजून घेण्यासाठी समाजशास्त्रज्ञ असणं आवश्यक आहे. सामाजिक मानवशास्त्रमध्ये मानवी संस्कृती कशी होती, परंपरांचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे कसं-कसं होतं त्यासाठी एक सामाजिक मानवशास्त्रज्ञ. ओके.
याचं ट्रेनिंग घेणं आपल्याला आवश्यक आहे. मिथके आणि भाषाशास्त्र म्हणजे मिथॉलॉजी आणि म्हणजे दंतकथांचे अर्थ लावणं, भाषेच्या विकासाचा अभ्यास करणं. ओके, हे गोष्टी यामध्ये येऊ शकतात. आणि ग्रंथालयाच्या व्यवस्थापनमध्ये संकलित साहित्याचे पद्धतशीर जतन करणं. जे पण आपल्याकडे संकलित साहित्य आहे, जे मौखिक साधन आहे आणि ते आपण संकलित करून ठेवलेलं आहे, तर ते व्यवस्थित असं जतन करून ठेवणं. इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धतीमध्ये ऐतिहासिक संदर्भाची एक अचूक तपासणी करणं. जे पण आपल्याला ऐतिहासिक संदर्भ भेटलेला आहे, लाभलेला आहे किंवा आपल्याकडे आहे, त्याची अचूकपणे आपण तपासणी करणं हे आवश्यक आहे. संशोधनपर लेखन म्हणजे संशोधनाचा निष्कर्ष प्रभावीपणे मांडण्यासाठी. तर असं हे आपल्याला उपयुक्त ट्रेनिंग हे मौखिक साधने जतन करण्यासाठी घेणं आवश्यक असतं पहा. आता आपण येऊयात लिखित साधनाकडे, रिटन सोर्सेस. आता यामध्ये काय काय आहे बरं? तर हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेलं, ताम्रपट इथं आहे, तांब्याची पट्टी आहे पहा, त्याच्यावर कोरलेलं आहे काहीतरी. ओके, किंवा कोरीव लेख आहे, सरकारी काही दस्तऐवज आहेत, डॉक्युमेंट आपण म्हणू किंवा ग्रंथ. या सगळ्यांचा समावेश लिखित साधनामध्ये होतो किंवा रिटन सोर्स मध्ये होतो पहा. मग ह्याचं जतन करणं म्हणजे कागद किंवा ताडपत्रावरील मजकूर टिकवण्यासाठी. आता एक म्हणजे ताम्रपट म्हणजे तांब्याची पट्टी आहे पहा. तर हे मजकूर व्यवस्थित टिकवण्यासाठी किंवा ते ताडपत्रावर असेल ते व्यवस्थित टिकवण्यासाठी त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया म्हणजे केमिकल ट्रीटमेंट करावी लागते. ओके, म्हणजे जसं चमकून दिसावं किंवा असं काही. तर खराब झाल्यावर त्या कागदाचं संवर्धन करून म्हणजे करणं किंवा ते वाळवी किंवा बुरशीसारखं म्हणजे ते दिसेल जर आपण त्याचं जर व्यवस्थित संवर्धन केलं नाही तर. कारण ते जुनं असं आपल्याकडे एक साधन आहे समजा. मग त्याचं अशा प्रकारे त्याच्यावर केमिकल ट्रीटमेंट करून आपल्याला ते जतन करून ठेवता येईल पहा. आता लिखित साधनेमध्ये कोणती कोणती आहेत? एक तर पत्रव्यवहार आहे, नियतकालिके आहे, परदेशी व्यक्ती ज्या येऊन गेल्या त्यांच्या नोंदी, फॅक्टरीचे रेकॉर्ड्स म्हणा किंवा वृत्तपत्रे, आत्मचरित्रे, चरित्रे, पुस्तके, हे सगळं आपण लिखित साहित्यामध्ये पाहू शकतो. आता प्रश्न आहे, लिखित साधनांच्या संवर्धनासाठी कोणत्या लिपीचं ज्ञान असणं आवश्यक आहे? तर ब्राह्मी, मोडी आणि पार्शियन, देवनागरी आणि रोमन, लॅटिन आणि ग्रीक, आणि यापैकी कोणतंही नाही. याचा आन्सर काय येईल मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आता थर्ड आहे चित्रशैली आणि शिल्पकला शैली. तर ऐतिहासिक वस्तूंचं जतन करताना त्या वस्तू कोणत्या शैलीत आहे किंवा कोणत्या स्टाईल मध्ये आहे ते आपल्याला आधी ओळखावं लागेल. तर विविध चित्रशैली, उदाहरणार्थ मराठा चित्रशैली आहे, ओके, किंवा मुघल काळातली शैली आहे. आपण याच्या आधीच्या चॅप्टर मध्ये पाहिलंय ते. ओके, तर म्हणजे चौथ्या चॅप्टर मध्ये वगैरे. आणि शिल्पकला शैली आहे, जसं की गांधार आहे, मथुरा शैली आहे. ओके, तसंच त्यांच्या विकासाचा क्रम ते माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. आणि नंतर कागद, शाई आणि रंगाचं ज्ञान. तर जुनी जी लिखिते आपण जतन करून ठेवतो, तो कागद कोणत्या टाईपचा आहे बरं? तो असा कडक ताडपत्र आहे किंवा हाताने तयार हँडमेड पेपर बी होत आहे ना, आणि पहिल्यांदा पण होतं. तर ते काही हाताने तयार केलेला तर आहे का नाही? मग लिहिण्यासाठी नेमकी कोणती इंक वापरलेली आहे, शाई आपण म्हणू. आणि चित्रांमध्ये कोणते नैसर्गिक कलर आपण पाहिलंय, कलांचा इतिहासमध्ये नैसर्गिक कलर वगैरे यूज करून चित्र करत होते पहा, ड्रॉइंग करत होते. तर ते नेमकं त्या चित्रामध्ये कोणता नैसर्गिक कलर वापरलाय यांचे तांत्रिक ज्ञान असणं हे आवश्यक असतं पहा. नंतर दगड आणि धातूंचं स्वरूप जर पाहिलं, कोरीव लेख म्हणजे शिलालेख आहे, ते दगडावर असतं. पाहिलं आहे एक म्हणजे पिक्चर मध्ये दिसतंय तुम्हाला की हे दगडावर केलेलं कोरीव लेख आहे. तर ताम्रपट किंवा नाणी म्हणजे नाणी असतील किंवा धातूंची असतात. ताम्रपट म्हणजे एक तांब्याची पट्टी, ओके, किंवा नाणी तुम्हाला माहितीये कॉइन असा. मग ते धातूंची असतात. हे लेख ज्या दगडावर आहे किंवा धातूवर आहे कोरलेलं, त्याचं गुणधर्म नेमकं किंवा त्याचं स्वरूप याची माहिती असणं आणि त्यांचं संवर्धन करणं, हे माहिती असली तर आपण त्याची जतन आणि काळजी किंवा संवर्धन करू शकतो. ओके, आता नंतर 6 नंबर म्हटलं रासायनिक प्रक्रिया आणि उपकरणे. तर यामध्ये दस्तऐवजांची सफाई करताना जे डॉक्युमेंट, दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट, त्याची जर सफाई करतो आपण किंवा त्याचं आयुष्य वाढवण्यासाठी किंवा संवर्धनासाठी आपण म्हणू, विविध रासायनिक प्रक्रिया त्याच्यावर कराव्या लागतात. जर त्याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही, ते जे पण दस्तऐवज आहे किंवा काय, तर ते म्हणजे ते एवढं महत्वाचं दस्तऐवज आपण ते म्हणजे ते आपल्याकडून लॉस होईल समजा. तर त्यासाठी लागणारं काही रसायने आहेत किंवा आधुनिक उपकरणांची माहिती असणं हे अनिवार्य म्हणजे कंपल्सरी हे
आहे की ते स्वच्छ करण्यासाठी कोणतं रसायन आपण किंवा कोणतं उपकरण यूज करावं हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता जर 7वा आपण पॉइंट पाहिला, प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT. संग्रहालयात वस्तू कशा मांडायच्या, कशा डिस्प्ले करायच्या, प्रकाश योजना कशी असावी, पर्यटकांना माहिती कशी द्यावी, की आता संग्रहालयामध्ये त्यांनी लावलंय, तर ते पर्यटक आले त्यांना ती कशी माहिती द्यावी, याचं पूर्ण व्यवस्थापनाचं कौशल्य लागतं पहा. तसेच सध्याच्या काळात सर्व माहितीचे संगणकीकरण म्हणजे सगळं कॉम्प्युटराइज्ड झालेलं आहे. ओके, ते करण्यासाठी एक माहिती तंत्रज्ञानाचं किंवा IT विषयक ज्ञान असणं आपल्याला आवश्यक असेल. आता संशोधनपर लेखन मध्ये ऐतिहासिक साधनांचा अभ्यास करून त्यावर आधारित संशोधनपर लेख किंवा प्रबंध लिहिण्याचं कौशल्य हे आपल्याला प्रशिक्षणातून किंवा ट्रेनिंग मधून विकसित होतं. त्यामुळं नवीन इतिहास आपल्या जगासमोर हा येतो समजा. आता मी काही एक सांगू इच्छिते तुम्हाला. एक आमचे गेल्या वर्षीच्या बॅचची मुलं आहेत पहा. ओके, आणि खूप छान यांनी वर्षभर आमच्याकडून लाईव्ह क्लास केलेले आहेत आणि रिझल्ट पण त्यांनी एक छान असा रिझल्ट आमचा मागच्या बॅचचा आलेला आहे क्लास 10चा. ही जे गुंजन व्यास होती तिनं 100 आउट ऑफ 100 म्हणजे 100% मार्क तिला भेटलेले आहेत. हा व्यंकटेश आहे जो सेमी इंग्लिशला आमच्याकडे होता, त्याला पण 100% गुण हे भेटलेले आहेत पहा. नंतर 127 जे स्टुडंट होते ते 90% प्लस त्यांचा रिझल्ट होता. 203 स्टुडंट होते 85% वर आणि 31 स्टुडंट हे आमचे त्यांच्या शाळेतून फर्स्ट रँकर होते. आणि नक्कीच नेक्स्ट तुम्ही इथं या लिस्टमध्ये असू शकता जर तुम्ही आमच्यासोबत वर्षभर लाईव्ह क्लास केले तर. आणि ही आमची एक सुपर अशी टीम आहे टीचर्सची आणि तुम्हाला इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश दोन्ही प्रकारचं किंवा दोन्ही मीडियमचं या क्लासमध्ये किंवा इझी लर्निंगमध्ये शिकवलं जाईल पहा. मग आता तुम्ही बॅच परचेस करणार तर बॅचमध्ये तुम्ही काय काय मिळवू शकता किंवा काय काय आहे, तर लाईव्ह क्लास होतात ऑन ईच अँड एव्हरी टॉपिक. एक ना एक टॉपिकवर लाईव्ह क्लास होतात. कंप्लीट सिलेबस आम्ही करून देतो. तुम्ही हे क्लास मोबाईल, पीसी, टॅबलेट किंवा iOS असेल, Android कोणत्याही याच्याने तुम्ही ते क्लास जॉइन करू शकता. त्यांना तेवढा ॲक्सेस दिलेला आहे. आणि रेकॉर्डिंग ऑफ ईच क्लास, प्रत्येक क्लासची तुम्हाला रेकॉर्डिंग भेटणार आहे. जर एखादा क्लास तुमच्याकडून मिस होत असेल तर ते रेकॉर्डिंग तुम्ही पाहू शकता. चॅप्टर वाईज डाउट क्लिअरिंग सेशनमध्ये एक चॅप्टर झाल्यानंतर आम्ही डाउट क्लिअरिंग सेशन ठेवतो. ओके, तर ते डाउट क्लिअरिंग सेशनमध्ये तुम्ही डायरेक्टली टीचरशी हँड रेज करून बोलू शकता. लाईव्ह रिव्हिजन बिफोर एक्झामच्या म्हणजे समोर आम्ही लाईव्ह क्लासेस, लाईव्ह रिव्हिजन घेतो. ओके, नंतर पर्सनल मेंटॉरशिप म्हणजे त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक शिक्षकाचा पर्सनली नंबर दिला जातो आणि तुम्ही डायरेक्ट कॉल करून त्यांना काही डाऊट असेल तर विचारू शकता. आणि टेस्ट सीरीजमध्ये सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आम्ही घेतो आणि ऑब्जेक्टिव्ह टेस्ट वगैरे सगळे आम्ही चेक करून तुम्हाला देतो. तर काही बॅचच्या रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्कीच या एन्क्वायरी कॉलवर तुम्ही नंबर म्हणजे कॉल करू शकता आणि बॅच रिलेटेड किंवा ॲप रिलेटेड माहितीही मिळवू शकता. आता भौतिक साधने यामध्ये आपण काय काय आहे पाहूयात. आपण मौखिक पाहिली. ओके, ह्याच्या आधी मौखिक आणि लिखित साधने पाहिली. आता भौतिक साधनेमध्ये यात वस्तू, नाणी, पुरातत्व, शिल्पे आणि ऐतिहासिक वास्तूंचा समावेश इथे तुम्हाला दिसत असेल पिक्चरमध्ये. वस्तू आहेत, नाणी आहेत, वास्तू आहेत, शिल्पे आहेत. हे सगळे झाले भौतिक साधने. मग ह्याचं जतन कसं करायचं, तर उत्खननाने म्हणजे खोदल्याने सापडलेल्या म्हणजे वस्तूंची स्वच्छता करून त्याची योग्य नोंदणी केली जाते पहा. त्या वस्तू हवामान आणि आर्द्रतेपासून सुरक्षित राहतील. जसं की हवामान चेंज होतो किंवा आर्द्रता म्हणजे थोडंसं असं वातावरणामध्ये जर फरक झाला तर आर्द्रतेपासून सुरक्षित राहतील अशा प्रदर्शन दालनामध्ये त्या ठेवाव्या लागतात. आता भौतिक साधनेमध्ये इमारती आहेत, राजवाडे आहेत, रस्ते आहेत, पूल आहेत, पुतळे आहेत, नाणी आहेत, स्मारके आहेत आणि तुरुंग. हे सगळे भौतिक साधनामध्ये येतील. आता तुम्हाला जर या नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही आमचं ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये फ्री मटेरियलमध्ये, फ्री कंटेंटमध्ये जाऊन क्लास 10 महाराष्ट्र बोर्ड आणि इथं तुम्हाला म्हणजे जे विषय आहेत त्याचे सगळे म्हणजे सोशल स्टडीचे वगैरे, सेमी इंग्लिशचे वगैरे नोट्स इथे तुम्हाला अपलोडेड दिसतील. आता नेक्स्ट पुढे येऊयात आपण. जतनासाठी आवश्यक टप्पे कोणते आहेत किंवा ऐतिहासिक साधनाचं जतन करताना काय प्रक्रिया केली पाहिजे.
तर संकलन आणि नोंदणीमध्ये उपलब्ध साधनांची माहिती गोळा करून त्याची लिस्ट बनवणं. स्वच्छता आणि संवर्धन मध्ये साधनाचं आयुष्य वाढवण्यासाठी त्याच्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रोसेस करणं. संशोधन आणि विश्लेषण मध्ये ती साधने कोणत्या काळातील आहे हे तज्ञाकडून आधी चेक करून घेणं. आणि लिपी, जसं की लिपी कोणती आहे, ब्राह्मी लिपी, मोडी लिपी वगैरे. कागदाचा प्रकार, जसं की ताडपत्रीचं कागद आहे, हँडमेड कागद आहे की ते, किंवा अधिकारदर्शक मृदा, हे सगळं आपण तज्ञाकडून त्याचा शोध लावून घेणं. प्रदर्शनामध्ये सर्वसामान्यांना माहिती मिळावी म्हणून निवडक वस्तू संग्रहालयात प्रकाशित करणं किंवा प्रदर्शित करणं. आता वस्तू तर आपल्याकडे खूप साऱ्या आहेत, पण काय नेमकं लोकांसमोर प्रदर्शित करायचंय त्याची म्हणजे निवडून घेणं. ज्या ज्या वस्तू आहेत की ते लोकांसमोर आपण प्रदर्शित करू शकतो, अशा वस्तू निवडून त्या वस्तू संग्रहालयात ठेवणं. ओके. आता जतन करणाऱ्या ज्या संस्था आहेत किंवा संग्रहालय आहेत, आपण म्युझियम म्हणू पहा त्याला. तर ऐतिहासिक वस्तूचे जतन आणि प्रदर्शन करताना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, पहा हे पिक्चर मध्ये तुम्हाला दिसत असेल, हे मुंबई मधलं वस्तू संग्रहालय आहे छत्रपती शिवाजी महाराज. अभिलेखागार, जिथे जुनी कागदपत्रे, जुने डॉक्युमेंट आणि सरकारी नोंदी सुरक्षित ठेवल्या जातात. कुठं? अभिलेखागारामध्ये. तर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार हे नवी दिल्ली येथे आहे पहा. आता ग्रंथालयामध्ये दुर्मिळ ग्रंथ असतील, हस्तलिखित, हाताने लिहिलेले काही हस्तलिखिते असतील, ते जतन करतात. आणि तंजावरचे जे सरस्वती महाल ग्रंथालय आहे ते जागतिक स्तरावर प्रसिद्ध हे आहे पहा. आता जतनाचे महत्व आणि खबरदारी, ऐतिहासिक वारसा हा मानवनिर्मित आहे पहा. मानवनिर्मित आहे, सांस्कृतिक आणि नैसर्गिक आहे. काही म्हणजे मानवाने तयार केलेलं, काही नैसर्गिक. आपण याच्या आधीच्या पाठामध्ये पाहिलं. अशा दोन प्रकारचा वारसा आहे पहा. वारसा स्थळांची विद्रुपीकरण करणे, भिंतीवर लिहिणं किंवा त्याची अस्वच्छता पसरवणं तिथं, या गोष्टी आपण नक्कीच टाळल्या पाहिजे. युनेस्को सारखी जागतिक संस्था आहे, त्यांनी वारसा स्थळांच्या याद्या जाहीर केल्या. ओके, त्या करून त्यांच्या संवर्धनासाठी ते मार्गदर्शन हे करतं. कोण? युनेस्को. आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय कोणत्या शहरात आहे? पुणे, मुंबई, सातारा की कोल्हापूर? हे मला कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा. आता भारतातील काही आपण संग्रहालय जर पाहिले तर जगातील आणि भारतातील काही प्रमुख संग्रहालय म्हणजे एक आहे लूर संग्रहालय फ्रान्सचं. त्याची स्थापना झाली 18व्या शतकात. ओके. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्वात मोठं प्रसिद्ध संग्रहालय ते मानलं जातं. ओके. इथं पिक्चर मध्ये आहे, हे लूर संग्रहालय आहे पहा. तर इथं फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेले कलावस्तूंचं प्रदर्शन इथं केलं जातं. त्यामध्ये प्रसिद्ध जो चित्रकार होता लिओनार्दो विंची आणि जगप्रसिद्ध मोनालिसा हिचं हे चित्र त्या संग्रहालयात अजून पण आहे. याचा इतिहास जर याचा पाहिला, नेपोलियन बोनापार्टने आपल्या स्वारीच्या काळात किंवा तो जेव्हा फिरत होता समजा, तेव्हा म्हणजे तो वेगवेगळ्या म्हणजे भ्रमण करत होता, तो फिरत होता, तर त्याच्या स्वारीच्या काळात मायदेशात आणलेल्या काही अनेक कलावस्तूंचा समावेश आहे. आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर तिथली वस्तू आपण विकत घेतो. तसंच सेम नेपोलियन बोनापार्टने काय केलं होतं, जिथं जिथं तो फिरण्यासाठी गेला तिथून त्याने आपल्या म्हणजे गावी किंवा आपल्या मायदेशी एक एक वस्तू आणत होत्या आठवण म्हणून. तर त्या सगळ्या वस्तूंचा समावेश आपल्याला लूर संग्रहालयामध्ये दिसेल फ्रान्सच्या. सेकंड आहे ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड. तर लंडन शहरात 18व्या शतकात 1759 हे संग्रहालय 1759 मध्ये हे संग्रहालय लोकांना साठी खुले झाले पहा. हे संग्रहालय आहे. तर सर हॅन्स स्लोआन या निसर्गशास्त्रज्ञाने जमा केलेले सुमारे 71,000 वस्तूंच्या आधारावर हा संग्रहालयाला सुरुवात झाली. त्याची व्याप्ती आज या संग्रहालयात जगातील विविध सांस्कृतिक कोट्यावधी वस्तूंचं जतन आपल्याला ब्रिटिश संग्रहालयामध्ये दिसते. थर्ड जो संग्रहालय आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री अमेरिका. तर इथे तुम्हाला पिक्चर मध्ये दिसत असेल पहा, नावावरूनच आहे नॅचरल हिस्ट्री. तर स्थापना झाली अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे. तर 1846 मध्ये स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनच्या व्यवस्थापनाखाली याची स्थापना झाली. याचं इम्पॉर्टंट म्हणजे हे नैसर्गिक इतिहासाचं जगातील एक मोठं संग्रहालय आहे. तिथं वनस्पती, प्राणी, जीवाश्म, ओके, फॉसिल्स आपण म्हणू, खनिजे आणि मानवी उत्क्रांतीशी संबंधित साहित्याचा
नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री यामध्ये आपल्याला समावेश दिसून येईल. आता भारतातील प्रसिद्ध संग्रहालयाची नावे जर पाहिली तर इंडियन म्युझियम कोलकाता, ओके, चुकीच्या जोडीसाठी येऊ शकतं. नॅशनल म्युझियम राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली येथे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई येथे, सालारजंग म्युझियम हैदराबाद येथे आणि कॅलेको म्युझियम ऑफ टेक्सटाईल अहमदाबाद येथे हे काही प्रसिद्ध संग्रहालय हे आहेत पहा. आता चौथं जर आपण पाहिलं भारतातील संग्रहालय आणि भारतीय संग्रहालय कोलकाता, तर हे भारतातील पहिलं असं सर्वात जुनं संग्रहालय आहे. त्याची स्थापना झाली 1814 मध्ये, ते एशियाटिक सोसायटी तर्फे. ओके. आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जर आपण पाहिलं मुंबई येथे आहे, तर 1904 मध्ये मुंबईतील प्रतिष्ठित जे नागरिक होते म्हणजे फेमस जे लोक होते ते प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीला आला होता. मग त्याच्या आठवणीत, त्याच्या स्मरणात हे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे बांधलं गेलं पहा. त्याची वास्तुशैली आहे इंडो गॉथिक शैली, म्हणजे हे जे तुम्हाला असं राऊंड दिसत आहे त्याला इंडो गॉथिक शैली असं म्हणू आपण. तर त्या शैलीत ते बांधलेलं आहे. 2014 मध्ये युनेस्कोने याला एक वारसा म्हणजे जागतिक वारसा म्हणून पुरस्कार दिला. ओके, ह्याचे जो बांधकाम आहे किंवा त्याची बांधण्याची पद्धत आहे ते पाहून. येथे कला, पुरातत्व किंवा नैसर्गिक इतिहास असे 3 विभाग आहेत. कलाचा, पुरातत्वांचा आणि नैसर्गिक इतिहास. तर त्या विभागात 50,000हून अधिक वस्तू या जतन केलेल्या आहेत पहा. आता भारतात संग्रहालय शास्त्र या विषयातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम पण उपलब्ध करून देण्याच्या संस्था पण चालू झालेल्या आहेत. तर त्या कोणत्या कोणत्या आहेत, तर राष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिल्ली, ओके, नंतर महाराजा सयाजीराव विद्यापीठ वडोदरा येथे आहे, कोलकाता विद्यापीठ कोलकाता येथे, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी येथे आहे, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड येथे आहे, आपण AMU असं अलीगड म्हणू शकतो, जिवाजी विद्यापीठ ग्वालियर येथे आहे. तर असे काही जे संग्रहालय आहेत भारतातील, तिथं जे विषयातील पदवी आणि पदविका याचा सिलेबस हे चालू केलेलं आहे पहा. अजून इतर जर संग्रहालय आपण पाहिले तर राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्ली, सालारजंग संग्रहालय हैदराबादला आहे. द प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आत्ताचे छत्रपती म्हणजे शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबईचं. आणि या संग्रहालयाच्या माध्यमातून मानवी संस्कृती आणि इतिहासाचा अनमोल असा ठेवा या संग्रहालयामध्ये जतन केलेला आहे. या चॅप्टर मध्ये नावं जास्त आहेत पहा, थोडंसं कन्फ्युज होऊ नका. एवढं जरी तुम्ही लर्न करणार तरी तुमचं सफिशियंट आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई याबद्दल जर माहिती आपण पाहिली तर त्याची स्थापना झाली 1904 मध्ये. तो जो प्रिन्स ऑफ वेल्स आला होता, इंग्लंडचा राजपुत्र होता, मग तो भारत भेटीला आला म्हणून त्याच्या आठवणीनं हे संग्रहालय बांधण्यात आलं. आणि 1905 मध्ये नोव्हेंबर महिन्यात या म्हणजे संग्रहालयाची पायाभरणी झाली किंवा इमारत बांधण्याची तयारी चालू झाली. तर या संग्रहालयाचं मूळ नाव होतं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया. नंतर 98 मध्ये याचं नामकरण केलं गेलं आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असं त्याचं नाव दिलं गेलं. ओके. आता 3rd नंबर जर पाहिलं आपण वास्तुशैलीमध्ये, या संग्रहालयाची इमारत इंडो गोथिक शैलीत बांधलेली आहे. या इमारतीला मुंबई शहराच्या सांस्कृतिक वारसा यादीत प्रथम श्रेणीचं स्थान आहे पहा. आणि 2014 मध्ये संग्रहालयाला युनेस्कोचा वारसा भेटलेला आहे किंवा त्याला गौरविण्यात आलेला आहे. आता विभाग 4 म्हणजे विभाग आणि संग्रह यामध्ये संग्रहालयात प्रामुख्याने 3 भाग, कला, विज्ञान वगैरे, चित्र, मूर्ती, दुर्मिळ या कला वस्तू आहेत. पुरातत्व विभाग मध्ये उत्खननात सापडलेल्या प्राचीन वस्तू आणि अशा टाईपचे शिलालेख तुम्हाला तिथं सापडतील. आणि नैसर्गिक इतिहास म्हणजे विविध प्राणी, पक्षी आणि वनस्पतीचे तिथं नमुने आहेत. वैशिष्ट्य म्हटलं तर या संग्रहालयात 50,000हून अधिक दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आहे, जो भारताच्या वैभवशाली इतिहास आपल्याला दर्शवतो. आता ग्रंथालय आणि अभिलेखागारामध्ये जर आपण पाहिलं तर ही ज्ञानाची आणि माहितीची भंडारघरे आहेत. ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन करण्यात ग्रंथालय आणि अभिलेखागार यांची भूमिका ही खूप महत्वाची आहे. जर आपण ग्रंथालयाचं जर पाहिलं तर त्याचं काम काय आहे बरं, तर ग्रंथालय केवळ पुस्तकांचे संग्रह करत नाहीत तर त्यांचे पद्धतशीर वर्गीकरण करतात. ओके, आणि ते जतन करतात आणि ते वाचकांना उपलब्ध करून देतात की त्यांना काय हवंय. प्रक्रिया, ग्रंथाचं संकलन, नामनिर्देशन आणि संगणकीकरण
आणि दुर्मिळ हस्तलिखितांचं जतन करणं ही त्याची मुख्य काम आहे ग्रंथालयाची. मग महत्वाचे ग्रंथालय तंजावर तमिळनाडू येथे सरस्वती महाल ग्रंथालय. याची सुरुवात 16व्या आणि 17व्या शतकात झाली. नायक राजाच्या काळात झाली. 18व्या शतकात महाराजा सरफोजी भोसले यांनी यात मोलाचं भर दिलं आहे, म्हणून त्यांना त्यांचं नाव हे देण्यात आलं पहा. नेक्स्ट अभिलेखागार. तर त्याची जर आपण व्याख्या पाहिली तर ज्या ठिकाणी महत्वाची जुनी कागदपत्रे, सरकारी नोंदी, नकाशे आणि ऐतिहासिक जे दस्तऐवज किंवा डॉक्युमेंट जपून ठेवली जातात त्याला म्हणतो आपण अभिलेखागार. ची व्याख्या पाठ करून ठेवा. आता भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार मेन पहिलं नवी दिल्ली येथे आहे. आशिया खंडातील सर्वात मोठं अभिलेखागार ते मानलं जातं. येथे इसवी सन 1748 पासून कागदपत्रे विविध भाषेत म्हणजे इंग्रजी असेल, अरबी असेल, फारसी असेल, संस्कृत असेल इत्यादी भाषेमध्ये इथं असे डॉक्युमेंट किंवा कागदपत्रेही उपलब्ध आहेत पहा. तर जतन आणि संवर्धन मध्ये जुनी कागदपत्रे टिकवण्यासाठी त्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. आधुनिक काळात या दस्तऐवजांचं डिजिटलायझेशन म्हणजे संगणकीकरण केलं जातं, जेणेकरून मूळ कागदपत्रांना हात न लावता माहिती आपल्याला अभ्यासता येते. म्हणजे ते आपल्याला डायरेक्ट कॉम्प्युटरवर वगैरे त्याची सगळी इन्फॉर्मेशन भेटणार. त्याला आपण डिजिटलायझेशन असं म्हणू शकतो. पुण्यात नॅशनल फिल्म आर्किव्ह म्हणजे राष्ट्रीय फिल्म संग्रहालय हे जिथं भारतीय चित्रपटांचा वारसा जतन केला जातो पहा. आता वर्गीकरण मध्ये अभिलेखागारातील कागदपत्रांचे 4 प्रकारात वर्गीकरण आहे. एक तर सार्वजनिक, पार्श्वविद्या विषयक, हस्तलिखिते आणि काही प्रायव्हेट नोंदी किंवा खाजगी रेकॉर्ड आपण म्हणू शकतो. आता यामध्ये व्यावसायिक संधी काय आहेत बरं, तर या क्षेत्रात ग्रंथपाल असेल, अभिलेखापाल असेल, माहिती तंत्रज्ञानातली तज्ञ, इतिहास संशोधक म्हणून करिअरच्या अनेक संधी आपल्याला यामध्ये उपलब्ध होऊ शकतात. थोडक्यात जर आपण सांगितलं तर ग्रंथालय आणि अभिलेखागार ही आपल्या इतिहासाचा लिखित पुरावा आहे. पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे अभिलेखागार आणि ग्रंथालय करतात. आता ग्रंथाचं जतन आणि व्यवस्थापन करण्याचं काम प्रामुख्याने कोण करतं, तर अभिलेखागार करतात, ग्रंथालय करतात, चित्रशाळा करतात की प्रयोगशाळा करतात, मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आता आपण येऊयात तुमचा शेवटचा जो पॉइंट आहे कोश वाङ्मय. आता कोश वाङ्मय म्हणजे काय, तर ज्ञानाचं किंवा माहितीचं सुव्यवस्थित एकदम व्यवस्थितरित्या एक संकलन होय. ज्ञानाचा प्रसार करणं आणि ते लोकांपर्यंत इझिली किंवा सहजपणे पोहोचवणं हे कोशाचा मुख्य उद्देश आहे पहा. तर आता कोशाची आवश्यकता का आहे बरं, का गरज आहे त्याची, एकतर ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी. कोशाद्वारे वाचकापर्यंत अचूक असं नॉलेज आपण पोहोचवू शकतो पहा. जिज्ञासा पूर्तीमध्ये वाचकांच्या मनातील शंकाचं निरसन करणं आणि त्यांच्यामध्ये जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं हे कोशाचं काम आहे. सविस्तर उलगडामध्ये एखाद्या विषयाचं आणि मुद्द्याचं सखोल म्हणजे डिटेल असं स्पष्ट उलगडा करणे हे कोशाचं काम आहे किंवा कोशामध्ये केलं जातं. अभ्यासाची प्रेरणा, तर कोशातील माहिती जो वाचक आहे त्याला विषयाचा अधिक अभ्यास करण्याची प्रेरणा येते की म्हणजे काय काय डिटेल आहे असं वाचण्याची जिज्ञासा किंवा आवड निर्माण. संशोधकासाठी उपयुक्त म्हणजे अभ्यासक आणि संशोधकांसाठी ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देणं आणि संशोधनात भर टाकण्यासाठी गरज हे कोश निर्माण करतं पहा. नंतर सांस्कृतिक प्रतीक मध्ये कोश वाङ्मय हे राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक आहे. समाजाच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक गरजानुसार कोशाची निर्मिती ही केली जाते. आता कोशाचे टाईप काय आहेत, तर कोशाचे प्रकार शब्दकोश, विश्वकोश, कोश सदृश्य वाङ्मय आणि सूची वाङ्मय हे कोशाचे 4 प्रकार मानले जातात. आता शब्दकोश जर आपण डिटेल पाहिलं तर त्याचं स्वरूप जर आपण पाहिलं तर त्यामध्ये काय असतं, शब्दांचा संग्रह असतो, वर्ड्स वोकॅब्युलरी हम कहेंगे, तर अर्थ, त्याचा प्रतिशब्द ओके किंवा शब्दाची व्युत्पत्ती की शब्दाचा उगम कसा झाला ते देणारं साधन म्हणजे शब्दकोश. तर त्याचे प्रकार जर आपण पाहिले तर सर्वसंग्राहक म्हणजे भाषेतील सर्व शब्दांचा संच, हे सगळे सर्वसंग्राहक म्हणजे जेवढे पण भाषेतील वर्ड्स आहेत त्याचा संच. विशिष्ट शब्दकोश म्हणजे ठराविक विषयाचा शब्द,
ओके, म्हणजे हा विषय आहे आणि त्याच्यासाठी जो वापरला जातो तो शब्द. पारिभाषा शब्द म्हणजे शास्त्रामधील तांत्रिक संज्ञांचा अर्थ लावणारा शब्द. व्युत्पत्ती कोश म्हणजे शब्दांच्या मुळाची असलेली माहिती, की हा शब्द कसा उगम पावला किंवा कशापासून हा शब्द बनला. समानार्थी विरुद्धार्थी म्हणजे शब्दांचे पर्याय. ओके, या शब्दाला आपण कोणता शब्द यूज करायचा किंवा या शब्दाचा उलट अर्थ काय, तर त्याला आपण म्हणू शब्द समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द. वाक्यप्रचार म्हणी म्हणजे भाषेतील वाक्यप्रचार आणि म्हणींचा अर्थ. ओके, हे शब्दकोशमध्ये येतं. आता विश्वकोश जर आहे दुसरा प्रकार, तर जगातील सर्व विषयांचं किंवा एक विशिष्ट विषयाचा सखोल नॉलेज देणारा कोश म्हणजे विश्वकोश. दोन मुख्य विभाग, तर सर्व संग्रहामध्ये सर्व विषयांची माहिती. ओके, कोणते टॉपिक असेल, उदाहरणे म्हणजे एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिक, महाराष्ट्रीय ज्ञानकोश आणि मराठी विश्वकोश. ओके, विशिष्ट विषयपर म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयाला धरून केलेलं कोश. उदाहरण म्हणजे त्यामध्ये भारतीय संस्कृती म्हणजे पूर्ण भारताची संस्कृती दाखवली जाणार त्यामध्ये किंवा तेच लिहिलेलं. व्यायाम ज्ञानकोश म्हणजे व्यायामाबद्दल माहिती, व्यायामाचे प्रकार, ते कसं करायचं, काय करायचं, त्याचे फायदे तोटे, हे सगळं. म्हणजे असं विशिष्ट विषय धरून केलेलं कोश म्हणजे विश्वकोश असतं पहा. आता कोश सदृश्य वाङ्मयामध्ये एखाद्या विशिष्ट विषयाची डिटेल आणि सर्वांगीण मांडणी करणं म्हणजे कोश सदृश्य वाङ्मय. मग याची निर्मिती जर आपण पाहिली, विशिष्ट विषयावर तज्ञांकडून लेख लिहून घेऊन ग्रंथाची निर्मिती करणे. एखादा विषय त्याच्याकडून जे तज्ञ लोक आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन तो लिहिणं. उदाहरणार्थ महाराष्ट्र जीवन, त्याचे खंड 1 आणि 2 आहे. शहर पुणे खंड 1 आणि 2 आहे. नंतर इयर बुक, मनोरमा, टाइम्स ऑफ इंडिया, अशा प्रकारे जसं की एक विषय आणि त्याची सविस्तर आणि सर्वांगीण मांडणी म्हणजे कोश सदृश्य वाक्य. आता प्रश्न आहे, कोशांचे प्रामुख्याने किती प्रकार मानले जातात? 2, 3, 4 की 5? ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. नंतर आहे सूची वाङ्मय, चौथा जो तुमचा कोशाचा प्रकार आहे. तर ग्रंथाच्या अखेरीस दिलेली व्यक्ती, विषय, स्थळे, ग्रंथ आणि शब्दांची वर्णानुक्रम यांची यादी करणे, लिस्ट करणे, एक लिस्ट इंडेक्स आपण म्हणू. तर सूची सहसा आकार भिल्ले म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर, जसं की ए वाले, बी, सी, डी, जैसे की डिक्शनरी होती है आपकी. ओके, वो सूची वाङ्मय आपण म्हणू. तर त्याचा उपयोग आहे वाचकाला ग्रंथातील विशिष्ट माहिती चटकन शोधण्यासाठी. एखादं म्हणजे ते शब्द धरायचा आणि त्या शब्दावरून डायरेक्ट त्या म्हणजे आकार विल्ले किंवा अल्फाबेटिकल ऑर्डर कडे पाहून ते शब्द धरून आपण ते लगेच इन्फॉर्मेशन भेटण्यासाठी त्याचा उपयोग होतो सूची वाङ्मयाचा किंवा कोशाचा. ग्रंथ वाचताना अनुभव सुलभ होतो. ओके, उदाहरण म्हणजे ह. वि. दाते यांनी सिद्ध केलेली मराठी नियतकालिकांची सूची, जी मराठी नियतकालिके आहेत त्यांचं इंडेक्स हे ह. वि. दाते यांनी सिद्ध केलेली आहे. आता मराठीतील काही महत्वाची कोश मध्ये जर आपण पाहिलं, तर मराठी विश्वकोश, तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री जे होते यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा आणि साहित्य ही समृद्ध केली किंवा वाढवली. तर ते करण्यासाठी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना झाली. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली याचं काम हे सुरू झालं पहा किंवा सुरू झालं. तर भारतीय संस्कृती कोश जर दुसरा जो कोश आहे महत्वाचा, तर पंडित महादेव शास्त्र जोशी यांनी ते संपादित केलेलं आहे. त्याचे 10 खंड आहेत आणि यात भारताचा इतिहास आहे, भूगोल आहे, भारतामध्ये सेलिब्रेट केले जाणारे सण उत्सव आहे आणि विविध संस्कृती याची माहिती आपल्याला भारतीय संस्कृती कोश मधून भेटेल. आता व्यायाम ज्ञानकोश जर आपण पाहिला, दत्तराव मजुमदार यांनी संकलित केलेल्या काही कोशामध्ये विविध खेळांची आणि व्यायामाची माहिती आपल्याला मिळते. आता चौथा जर पॉइंट आपण डिस्कस केला, तर कोश आणि इतिहासाचा संबंध काय बरं? तर इतिहासाच्या अभ्यासात कोशांचं महत्व अनन्यसाधारण आहे. ऐतिहासिक घटना, व्यक्ती, कालखंड, स्थळे यांची नेमकी माहिती आपल्याला कोशातून मिळते आणि कोश तयार करताना वस्तुनिष्ठता आणि अचूकता ही पाळावी लागते, जी इतिहासाच्या संशोधनासाठी अत्यंत आवश्यक आहे. आता यामध्ये जर व्यावसायिक संधी आपण पाहिल्या, कोश निर्मितीच्या प्रक्रियेत इतिहासकार, लेखक, संपादक आणि माहिती तंत्रज्ञान किंवा तज्ञांना
म्हणजे चांगली संधी आहे किंवा मोठी संधी आहे. आजच्या काळात कोशाचे डिजिटलायझेशन होत आहे. ते असल्यामुळं ऑनलाईन माहिती देणाऱ्या क्षेत्रात पण करिअरच्या संधी आहेत किंवा मिळू शकतात. थोडक्यात कोश वाङ्मय हे समाजाच्या प्रगल्भतेचे म्हणजे वाढवण्याचं लक्षण आहे कोश वाङ्मय. तर हे इतिहासाचं आणि सांस्कृतिक जतन करण्याचं एक प्रभावी साधन मानलं जातं. आता इतिहास आणि कोश या दोन्हीमध्ये ऑब्जेक्टिव्हिटी ही अत्यंत महत्वाची आहे, म्हणजे वस्तुनिष्ठता. राष्ट्राचा प्रभाव म्हणजे प्रत्येक राष्ट्राचे आणि भाषेचे विश्वकोश वेगळे असतात. त्यावर त्या राष्ट्राची ध्येय धोरणे, त्या राष्ट्राचं ध्येय काय आहे, धोरण काय आहे, जीवन मूल्ये आणि आदर्शांचा प्रभाव असतो पहा. तर राष्ट्रीय अस्मिता म्हणजे राष्ट्राबद्दल प्रेम. कोशाद्वारे राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न करता येतो पहा. उदाहरणार्थ, तर पंडित महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादित जो भारतीय सांस्कृतिक कोश, जो आपल्या भारताबद्दल त्यामध्ये सगळं डिटेल भेटेल आणि त्याच्याबद्दल म्हणजे ते वाचून एक प्रेमाची भावना किंवा अस्मिताची भावना ही नक्कीच निर्माण होईल. ज्ञान प्रसार मध्ये जर आपण पाहिलं तर जीवनातील विविध क्षेत्रातील नॉलेज सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणं किंवा ज्ञान सगळ्यांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणं ही कोश रचनेची एक प्रेरणा असते. ओके, आता समाजाचे मानचिन्ह मध्ये कोशाला समाजाचं मानचिन्ह मानलं जातं, कारण तो समाजाच्या प्रज्ञा आणि प्रतिभेचा प्रातिनिधिक आविष्कार हा आहे असं मानलं जातं. आता भारतातील पहिले सरकारी संग्रहालय कोणतं आहे सांगा? म्हणजे आशुतोष संग्रहालय, सालारगंज संग्रहालय, भारतीय संग्रहालय कोलकाता, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. तर यामध्ये कोणतं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता एक माहिती आहे का तुम्हाला कोश वाङ्मयाचा इतिहास, पाश्चात्य देशामधील महत्वाचे टप्पे. तर नॅचरल हिस्ट्री इसवी सन पहिले शतक, थोरल्या प्लिनीने रचलेला जगातील पहिला कोश आहे. फ्रेंच विश्वकोश 18वे शतक, दिदेरो यांनी संपादित केलेला एक इम्पॉर्टंट असा किंवा महत्वाचा कोश आहे. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका प्रथम प्रसिद्धी हे 1767 मध्ये. कोश रचनेच्या इतिहासातील हा सर्वात महत्वाचा टप्पा मानला जातो. आता भारतीय कोश परंपरामध्ये प्राचीन परंपरा कशी होती, तर संस्कृत भाषेत निघंटू आणि धातुपाठ यांसारख्या शब्दकोशांचा प्राचीन परंपरामध्ये उल्लेख आहे पहा. मग त्याच्यानंतर थोडस पुढे आलो आपण, मध्ययुगीन रचना जर पाहिली, महानुभाव पंथातील पंडितांनी केलेली कोश रचना महत्वाची आहे. राज्य व्यवहार कोश मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून तयार करण्यात आलेला एक अत्यंत महत्वाचा कोश आहे. आता इतिहास विषयी संबंधित कोश, भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश 1876 त्याचे लेखक होते रघुनाथ भास्कर गोडबोले. त्याचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर हा इतिहास विषयातील आद्य कोश मानला जातो, म्हणजे सगळ्यात आधीचा कोश, आद्य याने पहिलावाला किंवा आधीचा कोश. मग जर विषय पाहिला, यात प्राचीन भागातील प्रख्यात व्यक्ती, त्यांच्या स्त्रिया, पुत्र, धर्म, देश, राजधान्या, नद्या आणि पर्वत यांचा ऐतिहासिक उल्लेख या कोशामध्ये किंवा भारतीय वर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशामध्ये आपल्याला दिसेल. आता महाराष्ट्रीय ज्ञानकोश म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं, त्याचे 23 खंड आहेत. त्याचे संपादक होते श्रीधर व्यंकटेश केतकर. तर त्याचा उद्देश काय होता की मराठी माणसांना बहुश्रुत करणे, त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारणे, जेवढं त्यांच्याकडे ज्ञान आहे किंवा नॉलेज आहे ते त्यांचं विस्तारणे आणि त्यांना जगातील प्रगत लोकांशी बरोबरी करण्यासाठी कॅपेबल बनवणं किंवा सक्षम बनवणं हे महाराष्ट्रीय ज्ञानकोश मध्ये आहे. त्याचं महत्व म्हणजे या खंडातील केतकरांनी इतिहासाची व्यापक अशी मांडणी या कोश मध्ये केलेली आहे. आता भारतवर्षीय चरित्र कोश मध्ये काय आहे आणि त्याचे संपादक जर पाहिले तर सिद्धेश्वर शास्त्री चित्राव, भारतीय चित्रकोश मंडळ. 3 खंड आहेत. भारतवर्षीय प्राचीन चित्रकोश 1932, नंतर श्रुती स्मृती पुराणे जैन आणि बौद्ध साहित्यातील व्यक्तीची त्यामध्ये माहिती. चरित्रकोश म्हणजे व्यक्तीची माहिती असते पहा. भारतवर्षीय मध्यकोश म्हणजे अजून दुसरा जर खंड पाहिला तर 1937चा आणि अर्वाचीन जो चरित्रकोश आहे भारतवर्षीय तो आहे 46चा. असे भारतवर्षीय चरित्रकोशाचे 3 खंड आहेत पहा. आता ऐतिहासिक कागदपत्रे ज्या ठिकाणी जपून ठेवली जातात किंवा जतन केली जातात त्या ठिकाणाला आपण काय म्हणू? ग्रंथालय, अभिलेखागार, वस्तू संग्रहालय की
प्रदर्शन काय म्हणू हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता नंतर आपण येऊयात संगीत शास्त्रकार आणि कलावंत यांचा इतिहास. तर लेखक लक्ष्मण दत्तात्रय जोशी. विषय होता संगीत क्षेत्रातील दिग्गज शास्त्रकार आणि कलावंतांच्या कार्याचा ऐतिहासिक आढावा घेणं किंवा माहिती घेणं. नंतर क्रांतिकारकांचा चरित्रकोश मध्ये जे लिहिलंय त्यांचे लेखक होते शरा दाते. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे या भारतातील सुमारे 250 क्रांतिकारांची चरित्रे आहेत, जे क्रांतिकार होऊन गेलेले आहेत. 250 क्रांतिकार त्यांची त्यामध्ये चरित्र लिहिलेली आहे आणि त्यांची कधीही न सापडणारी किंवा दुर्मिळ अशी रेअर अशी छायाचित्रे त्यामध्ये क्रांतिकारकांच्या चरित्रकोशमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश हे यांचे लेखक आहे न. फाटक. तर विषय होता स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष सहभाग घेतल्यास, कारावास भोगल्यास किंवा देहदंड सोसल्यास देशभक्ताची माहिती. ओके, तर हा विषय होता स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोशमध्ये. आणि त्याची व्याप्ती म्हटलं की स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा यामध्ये समावेश आहे. नंतर आहे एक स्थळकोश. तर यामध्ये काय आहे याची जर व्याख्या आपण पाहिली तर इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल अत्यंत महत्वाचा आहे. यस आहे. ऐतिहासिक स्थळांची सविस्तर माहिती देणाऱ्या ग्रंथाला आपण काय म्हणतो? स्थळकोश. ऐतिहासिक स्थळांची डिटेलमध्ये माहिती देणाऱ्या ग्रंथांना स्थळकोश म्हणतो. म्हणजे स्थानपोथी हे 14वे शतक. त्याचे रचनाकार होते महानुभाव पंथ मुनिव्यास. विषय होता महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या गावांची डिटेल माहिती. ओके, जे चक्रधर स्वामी ज्या ज्या गावाला त्यांनी भेट दिली त्याची तपशील म्हणजे डिटेल मध्ये माहिती. महत्व त्या काळचं तत्कालीन महाराष्ट्राची सामाजिक आणि भौगोलिक स्थिती आपल्याला त्या कोशामधून समजेल. लीळा चरित्रातील घटनांचे स्थान प्रसंग समजण्यासाठी आपल्याला म्हणजे हा स्थानपोथीमध्ये जे आहे ते कळेल. हे चक्रधर स्वामीच्या चरित्र लेखनासाठी उत्तम साधन असं मानलं जातं. आता प्राचीन भारतीय स्थळकोश याचे जे रचनाकार आहे सिद्धेश्वर शास्त्री चित्रा. व्याप्ती या कोशात विविध प्राचीन स्थळाच्या भौगोलिक स्थळांची माहिती आहे. प्राचीन साहित्यातील जे भौगोलिक स्थळ आहे त्याची यामध्ये इन्फॉर्मेशन आहे. त्याचे संदर्भ साधने म्हणजे वैदिक साधन किंवा कोटिलीय किंवा अर्थशास्त्र किंवा पाणिनीचे व्याकरण, रामायण, महाभारत, पुराणे हे आपल्याला यातून साधने किंवा संदर्भ लागेल. आंतरराष्ट्रीय संदर्भ म्हणजे फारसी, जैन, बुद्ध, ग्रीक आणि चीन या साहित्यातील भौगोलिक स्थानांचाही यात समावेश आपल्याला भेटेल. आता मराठी विश्वकोश मध्ये जर पाहिलं तर याची प्रेरणा आपल्याला महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा आणि साहित्याच्या अभिवृद्धीसाठी हे प्रकल्प चालवलं किंवा चालना दिली. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वकोश निर्मितीचं कार्य चालू झालं. त्यांचं नेतृत्व त्यांनी केलं. वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील सर्व विषयांचं ज्ञान एक सारांश रूपात म्हणजे शॉर्ट मध्ये मराठीत आणणं हे मराठी कोशाचं मुख्य उद्दिष्ट आहे. इतिहासाचे महत्व म्हणजे यात इतिहास विषयाशी निगडीत अत्यंत महत्वाचं आणि सखोल नोंदीचं यामध्ये आपल्याला दिसून येते. आता भारतीय संस्कृती कोश यामध्ये त्यांचे संपादक पाहिले तर पंडित महादेव शास्त्री जोशी आहेत आणि यांनी या कोशाची निर्मिती केली. व्याप्तीमध्ये एकूण 10 खंड त्यांनी तयार केले. तर असे तू हिमाचल म्हणजे कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत संपूर्ण भारताची माहिती आपल्याला भारतीय संस्कृती कोश मध्ये मिळेल. समाविष्ट घटक मध्ये भारताचा इतिहास आणि भूगोल दोन्ही म्हणजे विविध भाषा बोलणारे लोक आणि त्यांचा इतिहास, सण, उत्सव आणि विविध सांस्कृतिक परंपरा हे आपल्याला या भारतीय संस्कृती कोश मध्ये वाचायला भेटते. संज्ञा कोश म्हणजे तर इतिहासातील महत्वाच्या संज्ञा म्हणजे टर्म्स निवडून त्या सविस्तर समजावून सांगणाऱ्या कोशाला संज्ञा कोश. त्याचा उपयोग इतिहास विषयाच्या अभ्यासकांना आणि संशोधकांना संज्ञाचा नेमका अर्थ समजण्यासाठी किंवा ते टर्म्सचा अर्थ समजण्यासाठी हे कोश अत्यंत उपयुक्त आहे. कोश वाङ्मय आणि करिअरच्या संधी इतिहासाच्या अभ्यासकांसाठी कोश रचनेच्या क्षेत्रात अनेक संधी आपल्याला उपलब्ध आहेत. पहा, इतिहासाची जोड मध्ये जर पाहिलं कोणत्याही विषयाचा कोश असो
वा विज्ञानाचा किंवा कलेचा असो. उदाहरणार्थ त्याला इतिहासाची पार्श्वभूमी देणं आवश्यक आहे. त्याला ऐतिहासिक बॅकग्राऊंड द्यावाच लागतो. तर कारण प्रत्येक विषयाला स्वतःचा इतिहास असतो. कोणताही विषय असू दे, त्याला स्वतःचा असा बॅकग्राऊंड आहे, पार्श्वभूमी ही नक्की आहे. आता प्रश्न 7वा जर पाहिला, खालीलपैकी कोणते संग्रहालय जगातील सर्वात मोठे आणि जुने संग्रहालय आहे? भारतीय संग्रहालय कोलकाता, लोअर संग्रहालय पॅरिस, ब्रिटिश म्युझियम लंडन आणि इनिगार्डिनाना मेसोपोटेमिया. तर यातलं कोणतं संग्रहालय मला कमेंटमध्ये सांगा. आता सहभागाची क्षेत्रामध्ये इतिहासाचे जाणकार खालील प्रकारे कोश तयार करण्यात मोलाचं योगदान देऊ शकतात. त्यामध्ये घटना दोष म्हणजे ऐतिहासिक घटनांचं कालक्रम मांडणं, कधी झाली, काय झाली, ओके, काळ. दिनविशेष मध्ये प्रत्येक दिवसाचे ऐतिहासिक महत्व सांग, ओके, जे घडून गेलेले दिवस आहे किंवा या दिवसात काय झालं काय नाही ते महत्व सांग. व्यक्तिकोश महत्वाच्या व्यक्तींची माहिती देणं. स्थळकोश आणि ज्ञानकोश भौगोलिक आणि वैचारिक स्पष्टीकरण देणार कोश. आता जर आपण निष्कर्ष पाहिला तर इतिहास आणि करिअरच्या संध्या हे पुस्तक म्हणजे पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासानंतर आपल्याला इतिहासातील विविध व्यावसायिक क्षेत्रांची ओळख झाली. आता जो तुम्ही 10वी मध्ये इतिहास शिकला त्यामध्ये सगळ्याच क्षेत्रामध्ये किती इतिहास विषय महत्वाचा आहे किंवा कशा संधी आपल्याला भेटू शकतात ते आपण सगळं पाहिलंय. विविध क्षेत्रात संधीमध्ये इतिहास विषयात प्रावीण्य मिळवण्यास संग्रहालय शास्त्रज्ञ, आर्किव्हिस्ट किंवा अभिलेखागार आपण म्हणू, पर्यटन, मनोरंजन माध्यम, कोश, वाङ्मय यांसारखे अनेक क्षेत्रात करिअर हे करता येतं. आपण पाहिलं कलाच्या क्षेत्रात आहे, खेळाच्या क्षेत्रात आहे, पर्यटनच्या क्षेत्रात. जो पण तुमचा 10वीचा इतिहास होता त्यातून आपल्याला नक्कीच एवढं कळलंय की इतिहास हे एक फक्त अभ्यासापुरतच नाही, तर ते त्याच्यापासून आपल्याला एक म्हणजे फायदा होऊ शकतो, व्यावसायिक संधी भेटू शकतात, हे आपण आता 10वी मध्ये शिकलोय पहा. तर यामध्ये व्यावसायिक निवडमध्ये उपलब्ध माहितीचा वापर करून विद्यार्थी यांच्या आवडीनुसार लेखन, संशोधन, जतन, मार्गदर्शन किंवा भविष्यातील असे काही कार्यक्षेत्र निवडू शकतो. ओके, अष्टपैलू विषय म्हणजे इतिहास हा प्रत्येक विषयाचा पाया आहे. प्रत्येक विषयाला हिस्ट्री लागते, त्यामुळं तो अभ्यासणं कोणत्याही क्षेत्रात यशासाठी पूरकच ठरेल. कोणतंही क्षेत्र असो त्याला हिस्ट्रीचा बॅकग्राऊंड आहे, कोणताही विषय असो त्याला हिस्ट्रीचा बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी असतेच पहा. तर असा हा धडा होता आणि पूर्ण आपण 10वी मध्ये उपयोजित इतिहास किंवा जनासाठी इतिहास किंवा इतिहास कसा आपल्याला उपयुक्त आहे की फक्त अभ्यासापुरताच मर्यादित आहे, हे जे सगळे काही लोकांचे गैरसमज आहे ते नक्कीच आपल्या 10वीच्या इतिहासातून हे तुम्हाला समजलं असेल. आता ह्या धड्याचा जर स्वाध्याय पाहिला आपण तर लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेलं डॉट डॉट या चित्राचा समावेश लूर संग्रहालयात आहे. ओके, असे काही प्रश्न. कोलकाता येथील डॉट डॉट हे भारतातील पहिले संग्रहालय आहे. नंतर चुकीच्या जोडीसाठी विद्यापीठ आणि कुठं ती विद्यापीठ आहे हे म्हणजे महाराष्ट्र सयाजीराव विद्यापीठ दिल्ली, बनारस विद्यापीठ वाराणसी, अलीगड मुस्लिम विद्यापीठ अलीगड, शिवाजी विद्यापीठ ग्वाल्हेर. अशी काही टेक्स्टबुकचे एक्सरसाइज आहे ते तुम्ही नक्की करा, तुम्हाला उपयुक्त ठरतील. आणि हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स टेक्स्टबुक एक्सरसाइज आणि माहिती आहे का तुम्हाला, हे जे पुस्तकात बॉक्सेस आहेत ते तुम्ही केलं तरी तुम्हाला इतिहासात 40 पैकी 40 गुण नक्कीच भेटतील पहा. तर सहकारांमध्ये अभिलेखागारे आणि ग्रंथालय, नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध केली जातात. विविध विषयामध्ये कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते, ते स्पष्ट करायचं आहे. तर टिपालिहामध्ये या धड्यातून स्थळकोश, विश्वकोश, संज्ञाकोश किंवा सरस्वती महाल ग्रंथालय याबद्दल टिपालिहा म्हणून प्रश्न येतो. सविस्तर उत्तर मध्ये ग्रंथालयाचं व्यवस्थापन कसं करणार, अभिलेखागाराच्या व्यवस्थापनासाठी कोणती कामे करावी लागतील, असे काही प्रश्न ब्रीफ साठी या धड्यातून विचारले जाऊ शकतात. संकल्पना चित्र, जसं की आपण पाहिलं कोशाचे प्रकार 4 आहेत आणि ते कोणते कोणते आहेत आणि संकल्पना चित्रासाठी येऊ शकतं. तर आता तुम्ही मला व्हिडिओमध्ये पाहिलं किंवा रेकॉर्डिंग तुम्ही पाहत आहात तर तुम्हाला असंच माझ्याकडून वर्षभर लाईव्ह शिकायचं असेल, ओके, तर तुम्ही नक्कीच आमच्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्या. आम्ही वर्षभर असं शिकवतो. ओके, तर असंच एक अभ्यास करून किंवा वर्षभर आमच्या सोबत राहून या सगळ्या विद्यार्थ्यांनी सुपर असा रिझल्ट घेतलेला आहे पहा. ओके, 31 असे विद्यार्थी त्यांच्या शाळेतून फर्स्ट रँकर आहेत आणि नेक्स्ट नक्कीच तुम्ही असू शकताल याची आम्ही नक्कीच तुम्हाला खात्री देऊ. आणि ऍडमिशन साठी तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा.
ओके. आणि आमच्या एज्युकेशनल काउन्सिलिंग करून तुम्हाला सगळ्या काही माहिती व्यवस्थित ह्या ॲप रिलेटेड किंवा ॲडमिशन रिलेटेड ह्या भेटल्या जातात. ओके. तर असा हा आपण धडा पाहिला आणि सगळ्यांचं या चॅनलवर खूप खूप म्हणजे स्वागत आहे. तुम्ही बॅच जॉइन करू शकता. ओके. आणि असंच आमच्याकडून वर्षभर लाईव्हमध्ये तुम्ही शिकण्याचा आनंद हा घेऊ शकता आणि आमचं एकच गोल आहे, की एक तुमचं लर्निंग किंवा तुमचा अभ्यास पद्धती हे सुपर ईझी करा. ओके. तर भेटूयात असंच अजून नेक्स्ट ह्याच्यामध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.